नमस्कार मंडळी, 2 दिवसांवर दसरा आलेला आहे आणि दसरा म्हटलं की काहीतरी छान असं गोड गोड व्हायलाच पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही ही बासुंदी पाहताय ना, किती अगदी दाटसर रबडीसारखी झालेली आहे. तर हो, आपण आज दसऱ्यासाठी मस्त अशी सुमधुर सीताफळ बासुंदी कशी करायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथे पहा, 1 लिटर हे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, म्हणजेच म्हशीचं दूध घेतलं आहे आणि एका जाड तळ्याच्या भांड्यामध्ये हे आपण तापवून घेतो आहे. तर इथे सगळं दूध मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे, ओतून घेतलेलं आहे आणि आपल्याला अगदी मंद आचेवर हे दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे. दुधाला उकळी यायला 10 ते 15 मिनटं लागतील. तोपर्यंत आपण सीताफळाचा गर काढून घेऊया. तर इथे पहा, हे 2 सीताफळे मी घेतलेले आहेत. वजनी म्हणाल तर हे अर्धा किलो इतके सीताफळ आहेत. सीताफळ घेताना बासुंदी करता अगदी पिकलेले तयार सीताफळ आपल्याला घ्यायचे आहेत. तर आता सीताफळाचा गर काढण्यासाठी इथे मी ही आपण जी पुरणपोळीसाठी पुरण तयार करण्याची जी चाळणी असते पुरण गाळण्यासाठी ती वापरलेली आहे. कारण सीताफळाचं गर काढणं तसं खूप वेळखाऊ काम असतं, पण हे आपण जर अशा रीतीने काढलं ना तर अगदी 10 मिनिटात आपल्या सीताफळाचा गर काढून होतो. तर हे पहा, ह्या चाळणीमध्ये मी सगळ्या सीताफळाचा गर असा चमच्याने काढून घेतला आणि अगदी आपल्याला हा स्मॅश करून घ्यायचा आहे असा चमच्याने. म्हणजे काय होतं, ह्याच्या बिया आपोआप अशा वेगळ्या होतात आणि अगदी मस्त असा मऊसूत गर असा आपल्याला मिळतो. तर इथे पहा, ह्या बिया अशा वेगळ्या झालेल्या आहेत आणि इथे अगदी छान असा आपल्याला हा सीताफळाचा गर व्यवस्थित असा गाळून मिळतो. तर अशा तऱ्हेनेच आपल्याला हा सगळा गर काढून घ्यायचा आहे. इथे आता आपलं दूधसुद्धा उकळलेलं आहे. आता आपल्याला ह्या चमच्याने एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि ह्याची वरची जी साय येते म्हणजे मलाई येते ती आपल्याला अशी मोडून घ्यायची आहे. आता हे 1 लिटर दूध आहे, तर आपल्याला साधारण हे बासुंदी करता अर्धा लिटर होईल इतकं आपल्याला दूध हे आटवून घ्यायचं आहे. ह्याच्या कडेला जी अशी साय लागते, मलाई लागते, ती अशी खरवडून घ्यायची आहे, म्हणजे बासुंदी आपली अगदी छान अशी दाणेदार होईल. तर इथे पहा, छान असं हे दूध आपलं आता आटत आलेलं आहे. 15 मिनटं झालेली आहेत आणि व्यवस्थित आपलं दूध हे आता छान असं आटलेलं आहे. आता ह्यामध्ये 1 वाटीला कमी म्हणजे पाऊण वाटी इतकी मी साखर घातलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जितकी गोड हवी त्यानुसार घालायची आहे. कारण यामध्ये आपण सीताफळ घालणार आहोत, तर सीताफळ कसं गोडीला छान असतं, त्यामुळे साखर तुम्हाला जितकी बासुंदी गोड हवी आहे त्या अंदाजाने घालायची आहे. साखर घातल्यानंतर छान एकदा ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर इथे पहा, 2 चमचे केशराचं दूध घातलेलं आहे. केशर काड्या मी इथे भिजत घातल्या होत्या 2 चमचे दुधामध्ये, ते घातलेलं आहे. यामुळे काय होतं, बासुंदीला अगदी छान असा सुरेख रंग येतो. तर छान असं एकदा चमच्याने परत हे ढवळून घेतलेलं आहे. रंग पहा किती मस्त आला आहे. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे. तिथे मी काजू बदामाचे तुकडे घातलेले आहेत आणि छान एकदा चमच्याने हलवून घेतलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी इथे मी अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घालते. वेलची जायफळची पूड आहे ना, सगळ्यात शेवटी घालायची, म्हणजे तिचा स्वाद असा छान असा राहतो. तर आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला ही पूर्णतः बासुंदी थंड होऊ द्यायची आहे. म्हणजे साधारण अर्धा ते पाऊण तास आपल्याला ही अशीच ठेवायची आहे. आणि इथे पहा, अर्ध्या तासाने ही बासुंदी पूर्णतः थंड झाली आणि त्यानंतर मी जो आपण सीताफळाचा गर काढून घेतला होता तो ह्यामध्ये घातलेला आहे. 2 सीताफळाचा साधारण 1 वाटी इतका गर निघाला आहे, तो सगळा ह्यामध्ये घातला आहे. दूध पूर्णतः थंड झालं की त्यानंतरच सीताफळाचा गर घालायचा आहे. गरम असताना घालायचा नाही, नाहीतर मग दूध फाटू शकतं. आता तुम्ही पहा, किती मस्त अशी आपली ही अगदी दाटसर रबडीसारखी बासुंदी तयार झालेली आहे. अगदी छान अशी चवीला होते आणि अगदी परफेक्ट असं तिला टेक्स्चर आलेलं आहे. पहा किती मस्त अशी झालेली आहे. यामध्ये आपण मिल्क पावडर वगैरे कशाचाही वापर केलेला नाही. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे दूध आटवून घेतलेलं आहे. तर अशी बासुंदी ह्या दसऱ्याला तुम्ही नक्की करा. आणि ही सीताफळ बासुंदी तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.